वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर, मात्र आधी केलेली आसन व्यवस्था बदलली। काका पुतण्यात मंत्री बाबासाहेब पाटील यांना स्थान। बाबासाहेबांना शरद पवारांशी बोलायचं होतं, मी काय कधीही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना दोघांच्या मध्ये बसवलं। अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। 30 डिसेंबरला कराडसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले। अंजली दमानी यांचा दावा, सीसीटीव्ही फुटेजही समोर। शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी गाडी कराडच्या ताफ्यात। सरपंच देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवलं पाहिजे। चौकशीत दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणी कोर्टानं हस्तक्षेप करावा, अंजली दमानी यांची मुख्य न्यायमूर्तींना पत्र। नवे व्हिडिओ समोर येताना तपास संपला असं कसं सांगू शकतात, दमानी यांचा सवाल। ज्योती जाधवच्या नावे वाल्मिक कराडनं लातूरमध्येही जमीन खरेदी केल्याचा आरोप। लातूर टेंभुर्णी महामार्गाजवळ ज्योती जाधवच्या नावे 4 ते 5 एकर जमीन। सैफवरील हल्ल्यानंतर आरोपीनं वांद्रे तलावात फेकलेला चाकूचा तुकडा सापडला। आरोपीला तलावाच्या परिसरात घेऊन जात पोलिसांकडून तपास। खरंच चाकू मारला की ऍक्टिंग? सैफला बघितल्यावर मलाच संशय। सैफवरील हल्ल्यावर बोलताना नितेश राणेंकडून शंका व्यक्त। नितेश राणे यांच्याकडून सैफचा घाण असाही उल्लेख। सैफ अली खानच्या हल्ल्याबाबत काही शंका असल्यास नितेश राणेंनी पोलीस विभागाला सांगावं। अजित पवारांचा नितेश राणेंना सल्ला। कपिल शर्मासह राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुगंधा मिश्रा यांनाही जीवे मारण्याची धमकी। धमकीचा मेल आलेल्या पत्रात विष्णू अशी स्वाक्षरी, पोलिसांची माहिती। मुंबईत बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर। पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला अटक। जळगाव रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू। 10 प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू। पाचोरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आगीची अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचा शोध सुरू। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आज मेळावे। शिंदे गटाचा मुंबईतील बीकेसीत तर ठाकरे गटाचा अंधेरीत मेळावा। शिवसेनेच्या नावानं चिनी माल बाजारात, भाजपनं चिनी माल बाजारात आणलाय। संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तानाजी सावंतांनी दिलेल्या जाहिरातीतून धनुष्यबाण चिन्ह गायब। एकनाथ शिंदेंचाही फोटो लहान असल्यानं चर्चा। 30 जानेवारीच्या मनसेच्या मेळाव्याआधीच पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर। फक्त निवडणूक काळातच पक्ष कार्यरत, काही पदाधिकाऱ्यांची खंत। बैठकीला प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती, सूत्रांची माहिती। दाओसमध्ये जाऊन ठाकरे गटाला झटका बसणार अशी उद्योगमंत्र्यांची वक्तव्य। जेवढे आमदार खासदार घेऊन जायचे तेवढे घेऊन जा, उरलेले आम्ही आमचा किल्ला राखू। किशोरी पेडणेकरांची सावंतांवर टीका। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंकडून अभिवादन। उद्धव ठाकरेंकडून कुलाबा येथील बाळासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारनं सन्मान म्हणून बाळासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करावा। अरविंद सावंतासह संजय राऊतांचीही मागणी। नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर हातोडा। इमारतींच्या तोडकामाला रहिवाशांचा विरोध। 7 इमारती आधीच जमीनदोस्त। कुर्ला डेअरीच्या जागेसाठी काँग्रेसचं आंदोलन। कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध। पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना। प्रॉपर्टी हडपण्याच्या आणि चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या। व्हिडिओ बनवला। हत्येनंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर। ठाण्याच्या कोपरीत कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण। कोपरीतील चिकन मटणाची दुकानं 5 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार। टोरेस प्रकरणात ईडीकडून कारवाई सुरू। मुंबई जयपूरसह 10 ठिकाणी ईडीची छापेमारी।